पुणे शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघताना पाहायला मिळत आहे आणि याच उन्नत मार्गाच्या माध्यमातून पुणे अहिल्यानगर असेल किंवा या ठिकाणी पुणे सोलापूर असेल, चाकण, तळेगाव, शिक्रापूर असेल या परिसरातील खरं तर भूमिपूजन केलं जाणार आहे आणि याच बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार माऊली कटके आहेत. काय सांगाल आबा? खरं तर तो सुवर्ण दिवस आलेला आहे. या वाहतूक कोंडीची पायाभरणी केली जाणार आहे. कसं पाहताय? निश्चितपणे गेली अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सातत्याने प्रलंबित होता. मीडियाच्या माध्यमातून असू द्या आणि सातत्याने आज आपण पाहतोय की गेली अनेक वर्ष झालं या वाहतूक कोंडी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन होत नव्हतं. परंतु 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य मायबाप जनतेने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली, प्रामुख्याने हे सगळे प्रश्न डोळ्यासमोर असताना त्याची मागणी विधानसभेमध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून आम्ही त्या ठिकाणी केली आणि स्वर्गीय दिवंगत नेते आमचे मार्गदर्शक अजितदादांनी बजेटमध्ये त्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मान्यता दिली, मंजुरी दिली आणि आज जवळपास 16,700 कोटीचे हे तिन्ही उन्नत मार्ग त्या ठिकाणी उन्नत मार्ग आणि चाकण, तळेगाव, शिक्रापूर हा एक मार्ग त्या ठिकाणी होत असताना त्याचं उद्घाटन उद्या दुपारी गणेश क्रीडा मंच या ठिकाणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राव वहिनी असतील आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या तिन्ही प्रकल्पांचं त्या ठिकाणी उद्घाटन उद्या दुपारी 1:30 वाजता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं हा एक सुवर्ण क्षण खऱ्या अर्थाने या ठिकाणी म्हणावं लागेल की दादांनी जे डेव्हलपमेंटचं स्वप्न पुणे आणि या महाराष्ट्रासाठी पाहिलं आणि आज खऱ्या अर्थानं या स्वप्न पूर्ण होताना दादांचं असणं फार खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरजेचं होतं. दादांची जयंती देखील 22 तारखेला या ठिकाणी आहे. खरं तर या जयंतीच्या माध्यमातूनच या तिन्ही कामांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी भूमिपूजन गणेश क्रीडा मंच या ठिकाणी घेतलेलं आहे. खरं तर पुणे जिल्हा जर पाहिलं तर हा साधू संतांच्या विचाराचा हा पुणे जिल्हा, ही भूमी त्यांच्या विचारांची ही भूमी आणि आज आपण पाहतोय की त्या ठिकाणी श्री तीर्थक्षेत्र भीमाशंकर असू द्या, खऱ्या अर्थानं आपलं आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची त्या ठिकाणी समाधी असू द्या, संभाजी महाराजांचं तोळापूर वडू या ठिकाणी स्मारक समाधी असू द्या, तर खऱ्या अर्थानं ही अनेक पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी देवस्थान आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थानं हे जे तिन्ही रस्ते आहेत, मग त्याच्यामध्ये MIDCच्या माध्यमातून असू द्या, जी आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC चाकण, रांजणगाव आणि या परिसरामध्ये आहे. तर या सगळ्याला जोडणारे हे रस्ते आहेत आणि निश्चितपणे याच्या माध्यमातून विकासाला येणाऱ्या काळामध्ये एक चांगली गती निर्माण होईल आणि पुणे आणि शिरूर हा जो रस्ता आहे ज्याच्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं, जिथं 3-3.5 तास लागत होते तर ते अंतर आता 40 ते 45 मिनिटावरती त्या ठिकाणी येणार आहे. तीच परिस्थिती आपली सोलापूर रोडला भैरवनाला ते यवत हा जो उन्नत मार्ग आपण त्या ठिकाणी घेत आहोत, तर हे अंतर त्या ठिकाणी खरं तर उरुळी कांचन आणि हडपसर हे 20 मिनिटाच्या आसपास त्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटावरती निश्चितपणे येईल आणि याच्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या वेळ जो या ठिकाणी वाया जात होता तो वेळ देखील आपला त्या ठिकाणी वाचणार आहे. पेट्रोल असताना आणि दैनंदिन जीवनामध्ये निश्चितपणे आपल्याला एक अजून आपल्या विकास कामांच्या माध्यमातून गती मिळेल हा निश्चितपणे विश्वास माझ्यासारख्या सर्वसामान्य या ठिकाणी कार्यकर्त्याला आहे. आणि या तिन्ही खरं तर उन्नत मार्ग असू द्या, सोलापूर रोड असू द्या, नगर रोड या दोन्ही उन्नत मार्गांना स्वर्गीय आमचे नेते मार्गदर्शक अजितदादांचं त्या ठिकाणी नाव देण्यात यावे ही मागणी खऱ्या अर्थानं आज केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे आम्ही करणार आहोत. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून पुणे जिल्हा एका उंचीवरती पुणे शहर पुणे जिल्हा हा डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. एक नवीन पुणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या रिंग रोड आणि हा जो फ्लायओव्हर जर पाहिले आपण उड्डाणपूल जर पाहिले तर मग मराठवाडा विदर्भ इकडनं येणाऱ्या देखील ही वाहतूक कोंडी कमी होईल आणि ती तशाच पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने ज्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे त्या दिशेने निश्चितपणे जाण्यासाठी त्याची मदत होणार आहे. उद्याच्या काळामध्ये मग त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज शिवनेरी असू द्या, त्या ठिकाणी देखील जुन्नर आणि त्या परिसरामध्ये जाण्यासाठी मुंबईवरून येणारी वाहतूक ही निश्चितपणे ही तळेगाव शिक्रापूर या मार्गे देखील त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि पुणे शहरातली भविष्य काळामध्ये होणारी ही जी काही वाहतूक कोंडी आहे याच्यातून निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकाला दिलासा मिळेल. नक्कीच या उन्नत मार्गांमुळे ज्यांचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळत आहे अशा स्वर्गीय अजितदादांच्या नावानं खरं तर या उन्नत पुलांना नाव देण्याची मागणी या ठिकाणी आमदार माऊली कटके करताना पाहायला मिळत आहे. मदरकर, जय महाराष्ट्र, हवेली, पुणे.